नागपूर शहरातल्या अनेक भागांमध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं। विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचलेलं, या मार्गावरून वाट काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागली। दुसरीकडे मनीषनगरकडे जाणाऱ्या सबवेमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली। याबाबतची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवले त्यांचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। नागपूर शहरात गेल्या 27 तासापासून मुसळधार पाऊस जो आहे पडते। खरं तर आज सलग तिसरा दिवस आहे ज्या दिवशी जे आहे नागपुरात जो संततधार जी आहे ती कायम आहे आपल्याला पाहायला मिळते। सध्या मी नागपूर विमानतळापर्यंत मार्गावर जो आहे हाच मार्ग जो आहे तो नागपूर विमानतळाकडे जातो आणि आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी रोडवर आहे एक प्रकारचं जे आहे मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी जे आहे ते साचलं आहे, त्यामुळे वाहनांना ये जा करण्यास मोठ्या प्रमाणात अडचण होते। आणि ही काही आजची गोष्ट नाही, तर ही दरवर्षीचं नियमित क्रम आहे। ज्यावेळेस पाऊस जास्त होतो नागपूर शहरामध्ये त्यावेळेस अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ते निर्माण होते आणि आजही तशाच पद्धतीची परिस्थिती नागपूर विमानतळ परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। 2 सुरक्षा रक्षक या ठिकाणी लावण्यात आले जेणेकरून लोकांना मार्ग सांगतील की कशा पद्धतीने तिथून वाहन काढावे, कारण छोट्या गाड्या असतात त्यामध्ये जर आतमध्ये पाणी घुसलं तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांचं नुकसान होतं। खरं तर दोन्ही बाजूची ये जा जी आहे ती एकाच बाजूने केली जात आहे, कारण दुसऱ्या बाजूने मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं जे टोंगायापेक्षा जास्त आहे, त्यामुळे वाहनाची वर्दळ जी आहे कुठेतरी थांबण्यात आली आहे। तसंच शहरातील अनेक भागांमध्ये काल रात्री जे आहे मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे 139 मिलीमीटरच्या घरात जे आहे मागील 27 तासामध्ये पाऊस झाला। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेचा पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।